नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा जय जयकार असो. नारी आजची सर्वगुण संपन्न असलेली आधुनिक स्त्री, माँ दुर्गेच्या रूपातील नारी आज पोलीस बनून समाजाला योग्य दिशा दाखवत असते. देवी सरस्वतीच्या रूपातील नारी शिक्षिका बनून आजच्या पिढीला शिक्षित करीत असते. अशी ही नारी विविध रूपात समाज घडवण्याचं काम करीत असते. समाजात काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं ध्येय समोर ठेवून वावरत असते. आज बाळपुरुष महिला नाट्य मंडळातील रणरागिणी महिला कलाकार तुमच्यापुढे शिवकालीन व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तुम्हा मायबाप रसिकांना माझी एक कळकळीची विनंती आहे, कृपया या महिला कलाकारांची तुलना दुसऱ्या एखाद्या नाटकातील पुरुष पात्रांशी मात्र करू नका. खरं तर या ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणं आम्हा पुरुषांना अवघड जातंय. इथे तर आपल्या महिला कलाकार कुठलाही अभिनयाचा अनुभव पदरी नसताना या ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याचं धाडस करतात. यासाठी खरं तर त्यांचं अभिनंदनच करायला हवं. आपला कामधंदा, कौटुंबिक जबाबदारी सांभाळून व इतर सर्व अडचणींवर मात करत अवघ्या 28 दिवसात शंभूराजे सारखं अवघड नाटक हौशी रंगभूमीवर तुमच्या पुढे सादर करायला त्या सज्ज झालेल्या आहेत. या नाटकात एकही व्यावसायिक स्त्री कलाकार नाही. हे नाटक दिग्दर्शित करताना मला ज्याने ज्याने सहाय्य केलं त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. शृंगार होता संस्काराचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा. शत्रुही नतमस्तक ओही जिथे, असा पुत्र होता शिवरायांचा छावा. शंभूराजे, शंभूराजे, शंभूराजे. नमस्कार मायबाप रसिक हो, नमस्कार. विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री बाळपुरुष देवाला साष्टांग दंडवत करून महारुदेवाच्या चरणी लीन होऊन व या परिसरातील समस्त देव देवतांना नमन करून तुम्हा रसिक जनांना मानाचा मुजरा करून श्री बाळपुरुष महिला नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहोत. श्री बाळपुरुष देवस्थान निर्मित व श्री सुरेश चिखली लिखित व श्री उमेश चंद्रकांत फडते दिग्दर्शित 2 अंकी महान ऐतिहासिक नाटक शंभूराजे. सूत्रधार सौ नीला नरेश बाळवे. पार्श्वसंगीत श्री तानाजी गावडे. प्रकाश योजना श्री गौतम गावडे. रंगमंच व्यवस्था गुरुप्रसाद रंगमंच कासरपाली. नेपथ्य श्री नरेश बाळवे व श्री प्रितेश नाईक. ध्वनी संयोजन नरेश नाईक. तर पाहूया ऐतिहासिक नाटक शंभूराजे.
महापुरुष महाराज की जय, श्री भूमिका माता की जय, श्री आदिनाथ महाराज की जय। ताईसाहेब, आई जगदंबेच्या कृपेने साऱ्या काही क्षेमकुशाल आहे ना? दादासाहेब, आपण औचित आम्हास असे का विचारले? आपण आणि स्वराज्याची कारभारी मंडळी चिंताग्रस्त दिसत आहात. तवा अंबिराव, वेळच तशी आली आणि बिलामत. अण्णाजी, इथं गडावर काही अघटित घडलं आहे का? सरसेनापती, शंभू राजांना थोरल्या महाराजांची भेट हवी आहे. मग यात अघटित ते काय मोरपण? अव शंभू राजे स्वराज्याचे युवराज आहेत. उद्याच्या स्वराज्याच्या राजगादीचे छत्रपती आहेत. दादासाहेब, उद्याचं काय कुणी पाहिलंय? पण आज जे तुमच्या शंभूराजांनी बिलामतीचं ताट वाढून ठेवलंय. शंभू राजांनी बिलामतीचं ताट वाढून ठेवलंय. काय घडलंय ते आम्हास कळेल का? ते आमच्यापैकी कोणी सांगायचं म्हणजे आगळी केल्यासारखं होईल. त्यापेक्षा ज्यांनी जे केलं ते त्यांच्याच मुखातून ऐकलं तर बरं होईल. थोरल्या महाराजांच्या कानी बिलामत. अहो, म्हणून तर महाराजाच्या दुर्गुणी पुत्राचं कुणी नावही घेत नाही. दुर्गुणी पुत्र? कोण दुर्गुणी पुत्र? शंभू राजाच्या बदफैलीने महाराज खूप दुःखी कष्टी झालेत. शंभूराजे बदफैली? कुणाबद्दल बोलता आहात मोरपंत? अण्णाजी, नेमकं काय घडलंय ते आम्हाला कळू देण्याची तस्ती घ्याल तर बरं होईल. आता तुमचा आग्रहच आहे तर सांगावंच लागेल. खरं तर ते उच्चारून आम्हाला आमची जी विटाळची नाही, पण तुम्ही पडलात सरसेनापती. अण्णाजी, लामणदिव्याला घडाभर तेल ओतता या. अशाने लामणदिवा विजायचा आणि जमिनी निष्कारण तेलाने मलिन व्हायची. तवा माझ्या मुलीच्या हंसाच्या बाबतीत जे घडलं तेच पुन्हा एकदा घडलं. म्हणजे म्हणायचं काय तुम्हासनी? लगोलग सांगायला जी वळत नाही हो सरसेनापती, तरी पण सांगतो. अहो, परवाच्या रंगपंचमीला गडावर रंगपंचमीचा खेळ रंगात आला होता. रायगडवाडीवरून ती एक कोण पोर गडावर आली होती रंगपंचमी खेळायला. युवराजांची नजर तिच्यावर पडली आणि संधी मिळताच युवराजांनी तिला आपल्या महालात ओढली. काय? राजाने त्या मुलीला महालात ओढली? गडावर भर रंगपंचमीत. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंत मोरपंत? आम्ही जातीनं नाही, हे अण्णाजी आम्हास म्हणाले. अण्णाजी, तुम्ही? आम्ही कसे पाहणार? या राणीसाहेबांनी आम्हाला सांगितलं. बहुत अच्छा. म्हणजे युवराजाने खुद्द मातोश्रीच्या डोळ्या देखत एका आबलेला महालात ओढली, वय ना ताईसाहेब? मातुश्रीच्या डोळ्या देखत युवराज असं कसं करतील? मग? अहो, राणीसाहेबातल्या खाजगीतल्या दासीनं झाला प्रकार त्यांच्या कानी घातला. या सगळ्या उठावळीला काही आगापिछा आहे की नाही? की आलीबाई गडावर आणि युवराजाने लगोलग ओढली महालात? छे छे, असं कसं असेल? यात बळजोरी झाली असेल असं आम्हास तरी वाटत नाही. उलट या प्रकरणी खूप दिवसांची ओळख पाळख असेल, गाठी भेटी झाल्या असतील. आमच्या तर कानी आलंय, रात्री अपराधी राजे रायगडवाडीला गडावरून जात येत होते. राजांना रायगडीवर जाताना आपण प्रत्यक्ष पाहिलात मोरोपंत? आम्ही कधी आणि कुठून पाहणार? अण्णाजी, याबद्दल आपल्या गोट्यातील माहिती? आमच्या माहितीप्रमाणे त्या मुलीने या बोबाट्यानंतर स्वतःच जाळून घेतले. यावरून शंभूराजाने गुन्हा केला असं सिद्ध होत नाही अण्णासाहेब. पण या प्रकरणी लोकांना शंभू राजाच्याच नावाची कुजबूज आहे आणि ते सत्य आहे. खरं तर खरं खोटं काय ते देवाच जाणो आणि ती पोरगीच जाणो. मग खरं खोटं करण्यासाठी कारभारी मंडळी वर जात आहे की तिलाच या लोकी परत आणताय? दादासाहेब, गुन्हा करणारी नामा निराळीच आणि तुम्ही नको त्यांना सुळी पाठवता. हे असले गुन्हे करणारी गुन्हेगारांना शासन हे झालंच पाहिजे. त्यासाठी आम्ही हट्ट धरू. वेळ पडल्यास आमचं अन्न पाणी सोडू, वाटल्यास जीवही देऊ. राणीसाहेब, आपला हा ठामपणा आम्हास भावतो. असल्या या गुन्ह्यासाठी लोकांच्या आम्ही कडिलोट केले, तेव्हा आता कडिलोटच. सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज
जगदंब जगदंब. अंबीराव, आपणही आलात, बरं झालं. जवळच्यांचा न्यायनिवाडा करायचा म्हणजे सगळे जीवाभावाचे हाजीर असलेले बरे, सगळे साक्षी पुरावे सगळ्यांसमोर झालेले बरे. साक्षी घ्या, पुरावे गोळा करा, पण गुन्हेगार ठरल्यावर त्याला योग्य होईल तीच शिक्षा द्या. राणी साहेब, फार उतावीळपणा होतोय आपला. जरा शांत चित्तानं विचारपूर्वक न्यायबुद्धीने न्यायनिवाडा करण्यास फुरसत लाभू द्याल की नाही? आम्ही आमचं तोंड कुलूप बंद करतो. हवी तेवढी हवी तशी फुरसत घ्या, पण न्याय होऊ द्या. राणी साहेब, न्यायच होईल. शंभूराजे गुन्हेगार ठरले तर त्यांना कडेलोटाची शिक्षा देऊ. हेच हवंय ना आपल्याला? हंबीरराव, शंभूराजेंना घेऊन या. जशी आज्ञा महाराज. करत्या पोटच्या पुत्राला त्याच्या बदफैलीपणाचा जाब विचारायचा, चार चौघात त्याचा न्यायनिवाडा करायचा. एक पिता म्हणून फार नामुश्किलीचा प्रसंग सोपवलाय नियतीने आमच्यावर. जगदंब जगदंब. महाराज, शंभूराजे आले. आबासाहेब, शंभूराजे, आबासाहेब, गडावर येऊन आपणास 2 दिवस झाले ना राजे? होय आबासाहेब. आणि या 2 दिवसात 3 वेळा आम्ही आपल्या भेटीसाठी येऊनही गेलो, परंतु आम्हास आपल्या भेटीसाठी खुद्द पित्यानेच नाकारले. आमच्या भेटीसाठी आलेल्या आमच्या पुत्राची आम्ही का भेट घेतली नाही? आम्ही तुमचा मान का राखला नाही ह्याची कल्पना आहे का तुम्हाला? पुत्राने उडवलेला शिमगा शेण गोळा होऊन जेव्हा पित्याच्या माथी पडतो तेव्हा त्या पित्याला काय वाटत असेल याचा विचार केलात तर आम्ही असे का वागलो ह्याचे उत्तर तुम्हास मिळेल शंभूराजे. माफी असावी महाराज, पण या शिमग्यात धुळवट कुणी आणि का उडवली याचा आम्ही जरूर शोध घेतला असता. आपल्या पुत्रावर आंधळा विश्वास दाखवून केवळ आंधळा विश्वास नव्हे तर उगाच आपण डोळे झाक केली असा आरोप आपल्यावर होऊ नये म्हणून तर आपलं फरमान येण्या अगोदर आम्ही रायगडावर हजर झालो. आबासाहेब, आम्ही कोणत्याही जबाबाला घाबरत नाही, घाबरणार नाही आणि कोले कोईना पळून जावं एवढं नादान धाड मुळीच नाही. एवढा तरी विश्वास आमच्यावर दाखवला गेला असता तर? तो नसताच तर पुत्र म्हणून तुमची बाजू ऐकून घेण्यास आम्ही तुम्हाला बोलावलेच नसते. असो, ज्यासाठी बोलावले तेच विचारतो. शंभूराजे, आमच्या या स्त्रीच्या राज्यात स्त्री लंपट गुन्हेगाराला आम्ही कोणती शिक्षा देतो? कडेलोटाची महाराज. याची पूर्ण कल्पना असतानाही राजे तुम्ही रंगपंचमीला रायगडावर रायगडवाडीच्या एका अश्राप परस्त्रीला आपल्या महाली ओढलत अशी फिर्याद आहे आपल्यावर. त्या फिर्यादी संबंधी आरोपी म्हणून आम्ही आपणासमोर हजर आहोत महाराज, पण तत्पूर्वी आपणास एक विनंती अर्ज करू इच्छितो. विनंती अर्ज कसला? पुत्र म्हणून आपण आमची बाजू ऐकणार असाल तर ते केवळ आम्ही आपल्या एकट्या पित्यासमोर मांडू, तेव्हा आपण इतरांना जाण्याची अनुज्ञा द्यावी. शंभूराजे, ही सगळी मंडळी कुणी परकी नाहीत. हे हंबीरराव आपले मामा, या अण्णांजींच्या पंतांच्या नजरेसमोर तुम्ही लहान असे मोठे झालात. पण आज त्यांनाच आम्ही नजरेसमोर नको आहोत महाराज. शंभूराजे, आपणासमोर आमच्याकडून कुणाचाही उपमर्द होऊ नये म्हणून जबानीला लगाम घाला. शंभूराजे, अण्णाजी, मोरोपंत झाला एवढा पाठ उतारा पुरे झाला. आम्हाला आमचा हात दाखवून अवलक्षण बघायची इच्छा नाही. चला. मामासाहेब, आपण थांबलात तरी आमची हरकत नाही. राजा म्हणून नाही तर आपणा पिता पुत्राला उघड दिलाने बोलता यावं यातच दौलतीचं हित आहे म्हणून आज्ञा. जगदंब आबासाहेब, आमच्या सडेतोड बोलानं आम्ही तुमचं मन दुखवलं आहे. आम्ही आपल्याला मनस्तापाशिवाय काहीच दिलं नाही.
आम्ही शतशः अपराधी आहोत आपले. राजे, चुका करता, अपराध करता आणि लगोलग क्षमाही मागता. आबासाहेब, तुळजाभवानीची आण घेऊन सांगतो, आमच्याकडून गैरअसा प्रमाद घडलाच नाही. निष्कारण बदफैलीपणाचं बालंट आमच्यावर. शंभूराजे, तुम्ही या दौलतीचे वारसदार आहात. तुम्ही या जवानीच्या उमरमध्ये आहात. या उमरमध्ये आणि युवराजाच्या अधिकारात विवेकाचा लगाम हाती धरूनच तुम्ही सदैव वागावं, हीच आमची आपल्याकडून अपेक्षा. आमची थोरल्या मासाहेबांची पुण्याई, त्यांच्या संस्काराचं गाठोडं सदैव आमच्या सोबत आहे आणि अखेरपर्यंत आमच्या सोबत असणार याची खात्री बाळगा आबासाहेब. राजे, हे हिंदवी स्वराज्य सांभाळायचं म्हणजे आवळ्या भोपळ्यांची मोड. सर्वांना बरोबर घेऊन चालावं लागतं. त्यात काही चुकतात, मागतात, त्यांनाही बरोबर घेऊन चालावं लागतं. पण आम्ही चुकलो नाही. आमच्या हातून असा प्रमाद घडलाच नाही. आबासाहेब, रंगपंचमीला आम्ही रायगडावर जरूर होतो, पण त्या दिवसभरात आम्ही महालातून बाहेरही पडलो नाही की त्या कुणकन्येला आम्ही पाहिलंही नाही. बरं, मग आमच्या कारभाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही रात्री अपरात्री रायगडवाडीला येता जाता, हेही खोटं? आबासाहेब, तुमचे कारभारी मंडळी म्हणतात म्हणजे तेच खरे असणार. पण आमच्या रायगडाच्या संरक्षणात ढिलाई आली, ही महत्वाची गोष्ट का नाही सांगितली आपणास आपल्या कारभाऱ्यांनी? रायगडाच्या संरक्षणात ढिलाई शक्यच नाही राजे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला एकदा बंद झाले की ते दुसऱ्या दिवशी पहाटेच उघडले जातात. त्या बंद दरवाजातून आमच्या परवानगीशिवाय शरणाही आत बाहेर जाऊ येऊ शकत नाही. मग असं असताना आबासाहेब, ही आपली कारभारी मंडळी आम्हाला रात्री अपरात्री रायगडवाडीला जाताना पाहतात तरी कसे? आणि आपले इमानी गडकरी आम्हाला दरवाजे उघडून जाऊ देतात तरी कसे? राजे, आमच्या गडकऱ्यांच्या इमानाविषयी आमच्या मनात तीळमात्रही शंका नाही. पण राजे, तुमच्या म्हणण्यात तथ्य दिसते. आबासाहेब, आम्ही फक्त आमच्या दिवसभराच्या दिनचक्रातच फिरत नाही, पण या फिरलेल्या घराच्या वाशाबरोबर फिरतो. त्यांचा पटावरचा खेळ होता. पण काढण्या तुमच्या आमच्या जीवाला लागतात आबासाहेब. राजे, येतंय आमच्या लक्षात, कुठंतरी पाणी मुरतंय, काहीतरी भयंकर शिस्तय. आमचंही काहीतरी सुटतंय. आम्ही या सगळ्यांचा तपास घेऊ शंभूबाळ. आबासाहेब, तुम्ही आम्हाला आतड्यापासून तोडावं म्हणून तुमच्या अवतीभवतीची माणसं मुद्दामून हा खेळ खेळत आहेत. आमच्या कारभाऱ्यांकडून तुमच्या आमच्या जीवाभावात खोट यावी असं जर आमच्या कारभाऱ्यांकडून काही होत असेल तर त्याचाही तपशीलवार तपास केला जाईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही. हा आमचा छत्रपतींचा शब्द आहे, विद्याचे बोल आहे. आबासाहेब, तुमच्या अशा आश्वासनाच्या एका शब्दानं देखील कुभांड रचणाऱ्याशी लढायला सहस्या हत्तीचं बळ येतं आमच्या अंगात. त्याचबरोबरीने राजे, आणखी एक लक्षात घ्या, ही कारभारी मंडळी, सरदार, दरकदार, एक एक साधा शिपाई गडी, कुणबाऊपणा करणारा कुणबी, या सगळ्यांच्या रक्ताश्रमावर हे हिंदवी राज्य उभं आहे. हे सगळे आमच्या काळजाचे कले. आबासाहेब, ह्या सगळ्यांनाच आम्ही सरसकट. शंभूबाळ, तुम्ही बेधडक घोड्यावर रपेट मारता, रानोमाळ शिकार खेळतात, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. पण ह्या निमित्तानं जिथं जिथं जाल तिथली साधी पण वेडापायी जीवाला जीव देणारी माणसं जवळ कला तर ही माणसं हयातभर एक एक रायगड घेऊन तुमच्या मागे उभी राहतील. आबासाहेब, आमचं तर सगळं बसणं उठणंच त्यांच्यात. राजे, तुमच्या सर्व आघाड्यावर आमचं लक्ष आहे. तुमच्याविषयी जशी कुरबुरी कानी येतात तसे लोकांनी दिलेले तुम्हाला दुवेही आमच्या कानी येतात. तुम्ही लोकांचे राजे आहात हे आलंय आमच्या लक्षात. पण म्हणून आबासाहेब, आमच्याविषयी असं कलुषित मत बनावं? आमच्या कारभाऱ्यांच्या एक एक कारवाया ऐकल्या तर कधी कधी वाटतं की हे राज्य हिंदूचंच आहे की. राजे, तुम्ही अजून वयाने तसे अनुभवाने सुद्धा लहान आहात. आज तुम्हाला ज्यांच्याविषयी तिरस्कार वाटतो ते एके वेळचे
आमच्या खांद्याला खांदा लावून लढलेले शूरवीर आहेत. आमच्या बरोबरीने स्वराज्याचे स्वप्न पाहिलेले ध्येयवेडे आहेत. हा शिवाजी राजा झाला तर गड्या सवंगड्यांचे रक्ताचे अभिषेक माती घेऊनच. आबासाहेब, आम्ही हे सारे जाणून आहोत. म्हणूनच राजे, आमचं एक आपणास सांगणं आहे. या साऱ्यांचा मान प्रतिष्ठा एक राजा म्हणून राखणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. रयतेला जर राजाची आदरयुक्त भीती वाटायला हवी असेल तर राजानं इच्छाविरहित आणि उपभोगशून्य राजा म्हणूनच राहायला हवं. आणि ते पाळण्यास आपण असमर्थ ठरलात तर तर काय आबासाहेब? तर राजे तुम्हाला दूर ठेवून जगण्याची आम्हाला सवय करून घ्यावी लागेल. आबासाहेब, तुमच्यापासून दूर ही कल्पनाच आमच्या उभ्या जन्माला वणवा लागेल. त्यापेक्षा पोत्यात घालून टकमक टोकारून आमचा कडेलोट करा. ते मरण आम्ही खुशीनं स्वीकारू. आऊसाहेब, तुम्ही आज हव्या होत्या. तुमची आम्हाला प्रकर्षाने आठवण येते. तुमचे ते शब्द आमच्या मस्तकात देवळातल्या घंटा बडवाव्यात तसे घण घालताय. शंभू बाळा, झोपला नाही आऊसाहेब. श्रीरामाची गोष्ट आवडली ना तुम्हाला? आऊसाहेब, तुम्ही सांगता त्या गोष्टी ऐकल्याशिवाय मला झोपच येत नाही. या गोष्टी ऐकून आम्हाला स्फूर्ती मिळते. स्वराज्यासाठी काहीतरी करण्याचं बळ मिळतं. ऐका तर पुढे. आईच्या हट्टापायी राम वनात गेला. रामाच्या शोकानं राजा दशरथाचे प्राण गेले. आंधळ्या आई बापासाठी पाणी आणायला गेलेल्या श्रावणबाळाचा घात झाला आणि त्याचे आई बाबा पुत्र शोकाने मरण पावले. माझ्या शोभाचा तू राम आहेस, श्रावण बाळ आहेस, म्हणून या थोरल्या आईचा मागणं आहे तुमच्याकडे शंभू बाळ. काय? काही झालं तरी माझ्या शोभाच्या नजरेपासून दूर होऊ नकोस. तुझ्या शोकानं माझ्या शोभाचं काही बरं वाईट नाही आऊसाहेब. तुम्ही रामासारखे पितृभद्र भक्त व्हा. एक सखे, एक वचनी, एक बाणी राहा. पित्याच्या इभ्रतीसाठी राज्य सिंहासन याचा विचारही करू नका. पित्याच्या पावला त्रैलोक्याचं राज्य असतं शंभू बाळ. पावलोपावली त्यांची अशी शिकवण असायची. आबासाहेब, आऊसाहेब गेल्या त्यावेळी आणि आताच्या आपल्या शब्दाने आम्ही दुबळे झालो. हिंदवी स्वराज्य तळपते ठेवणाऱ्या आमच्या पित्याला आमच्याकडे पाहायला वेळ नाही. आबासाहेब, या शंभूला नजरेआड करून तुम्ही एक वेळ जगूही शकाल, पण हा शंभू आपल्या सावलीशिवाय नाही जगू शकणार आबासाहेब. आणि हाच आमचा दुबळेपणा आहे. दुबळेपणा तुमचा नाही राजे, दुबळे होते. आम्हाला कळतं तुम्ही दोषी नाही, पण आम्ही केवळ तुमचे पिता नाही तर या स्वराज्याचे छत्रपती आहोत आणि राजा म्हणून कर्तव्याने बांधलो गेलो आहोत. आम्हाला आमच्या कारभाऱ्यांना, जुड्या सवंगड्यांना सांभाळून घ्यावं लागतं. त्यांच्या चुकांकडे, प्रमादाकडे कानाडोळा करावा लागतो. तुम्ही आमचे ज्येष्ठ पुत्र आहात. तुमची निष्ठा, निधडेपणा, धैर्य आम्हाला ठाऊक आहे, पण जरा सबुरीने घेत जा राजे. एक घाव दोन तुकडे हा अट्टहास धरू नका. तेव्हा संताप आवरा. बोलानं माणसं दुखवू नका. ही एवढंच कळकळीचं मागणं आहे राजे आमच्या आपल्याकडे. राजे, शंभू राजे, वाऱ्यासारखे चंचल आहात. कधी हातातून पसार व्हाल. ह्या पोराच्या बाबतीत गफलतच होते आमची. जन्मदात्री जन्म देऊन निघून गेली. आई म्हणून वाढवणाऱ्या जिजाऊही तुम्हाला उरपणा सोडून निघून गेल्या. पण तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवलं. 13व्या वर्षापासून राजकारभारात लक्ष घालायला सुरुवात करून ज्यांनी कर्नाटकाची मोहीम जहांगीर यशस्वीपणे सांभाळली आणि परदेशी वकिलांना सडेतोड सवाल करून तोंडात बोटं घालायला लावली, तो आमचा पुत्र आमच्यापासून दूर का जातोय? उद्याच्या स्वराज्याचा राजा, आमच्या काळजाचा कलेजा आमच्यापासून दूर का जातोय? यात कुणाची चूक होते? ही चूक सावरण्याची शक्ती
आई जगदंबे, वेळीच आम्हा पिता पुत्रांना दे. जगदंब जगदंब. अण्णाजी, कसला आणि कुणाचा कानोसा घेताय? गुजरा राणी सरकार, रायगडावर शंभूराजाच्या पत्नी यशोबाईचा मुक्काम आहे. आम्ही तुमच्या महाली आलो हे त्यांना कळणार. त्या ही गोष्ट शंभूराजेच्या कानी घालणार. त्यापेक्षा तुम्ही इथे आला तर कुणाला काही वाटायचं नाही. हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं. अण्णाजी, तुम्ही फारच सावध असता. या रायगडावर शंभूराजे असेपर्यंत प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवे. प्रत्येक बोल तोलून मापून वापरायला हवा आणि डोळे आणि कान हे सगळे उघडे ठेवूनच वावरायला हवे. अण्णाजी, तुम्ही आम्हाला सावध केलं ते बरं केलं. राणी सरकार, सकाळच्या प्रहरी आम्ही तुमच्या महाली येऊन गेलो. आपण आपल्या महाली नव्हता. रामराजेंना आम्ही गडबड शोधत होतो. सकाळपासून रामराजे आमच्या दृष्टीसही पडले नव्हते, म्हणून त्यांचा शोध घेतला. सारा गड शोधला. गेले कुठे म्हणायचे रामराजे? रानातला रानमेवा आणण्यासाठी. शंभूराजांनी त्यांना रानावनात भटकायची, करवंद बोरं खायची सवय लावली. राणीसाहेब, रामराजेंना शंभूराजाची संगत लागू देऊ नका. रामराजेंना आत्ताच आवरा. शंभूराजेपासून त्यांना लांब ठेवा. अण्णाजी, रामराजे शंभूराजांची क्षणभर देखील पाठ सोडत नाही. गडावर असल्यावर तर क्षणभर देखील आमच्या महाली थांबत नाही रामराजे. त्यांच्या या बंधुप्रेमाला कसा आवर घालायचा? राणीसाहेब, बंधुप्रेम कितीही असू द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. एका मॅनात दोन तलवारी राहत नाहीत. तसेच एका राजगादीवर दोन राजे बसू शकत नाहीत. त्यासाठी एकाला बाजूला व्हावं लागतं, नाहीतर करावं लागतं. अण्णाजी, शंभूराजे अभिषिक्त युवराज आहेत. कितीही झालं तरी ते थोरले आहेत. राणीसाहेब, शंभूराजे नुसते थोरले नाहीत, तर ते अत्यंत हुशार आहेत. तुम्हाला आठवत असेलच, राज्याभिषेकासाठी आलेल्या गागाभटांनी भरसभेत शंभूराजाच्या ज्ञानाची बुद्धीची तारीफ केली होती. भर दरबारात उभं राहून शंभूराजाकडे बोट टाकून ते म्हणाले होते, हा शंभूबाळ भविष्यातला प्रतिशिवाजी आहे आणि स्वराजाचा छत्रपती आहे. एवढं सगळं त्यांच्या सोबती असल्यावर शंभूराजे स्वराज्याचे छत्रपती होणार? थांबा राणीसाहेब, शंभूराजे स्वराज्याचे राजे झाले तर रामराजे कधीही राजे होणार नाहीत. तुम्ही राजमाता होणार नाहीत. महालात नाच गाणं बजावणं, रायगडावर तर लेकी सुद्धा. अण्णाजी, तुम्ही आम्हाला थांबू शकता, पण शंभूराजांना कोणीही थांबू शकत नाही, आवरू शकत नाही. काल फिर्यादीच्या चौकशीचं काय झालं? आपण इथून निघून गेलो आणि पितापुत्रा समेट झाला. समेट? फिर्याद, आरोप राहिले बाजूला, त्यांची झाली दिलजमाई. दिलजमाई? पितापुत्राची? नाही तर काय. म्हणून तर महाराज शंभूराजांना बरोबर घेऊन चाफळाला समर्थ रामदासाच्या भेटीस गेलेत. शंभूराजांना उपदेश करतील, आशीर्वाद देतील. बरं होईल. त्यामुळे त्यांच्या सर्व कारवायांना आळा तरी बसेल. राणीसाहेब, पावलातल्या पावलात बघू नका, जरा पुढचं बघा. शिवाजी महाराज माऊलीचा आशीर्वाद घेऊन आल्यावर शंभूराजेसह कर्नाटकाच्या मोहिमेवर जाणार. हो, अहो अण्णाजी, तसंच ठरलंय ना. ते कधी एकदा गडावरून निघतायत असं झालंय मला. राणीसाहेब, तेच होता कामा नये. ते जर महाराजाबरोबर कर्नाटकाच्या मोहिमेवर गेले तर त्यांना थोरल्या महाराजांचा आशीर्वाद मिळेल. त्याच्या आधाराने ते लढाईत उतरतील आणि आपल्या तलवारीनं पराक्रम गाजवतील. त्यांच्या या पराक्रमावर छत्रपती खुश होतील आणि शंभूराजे उद्याचे स्वराज्याचे राजे म्हणून रायगडावर येतील. अण्णाजी, एवढं सगळं घडू शकतं? याहीपेक्षा खूप काही घडू शकतं. राणीसाहेब, काहीही झालं तरी शंभूराजे कर्नाटकाच्या मोहिमेवर जाणार नाहीत असं बघा. त्यासाठी महाराजाकडे हट्ट धरा
जेवणखाण सोडू म्हणून सांगा, रडा बेका काहीही करा, पण शंभूराजे कर्नाटकाच्या मोहिमेवर जाणार नाही एवढं बघा. हो अण्णाजी, आमचे रामराजे राजे होण्यासाठी आम्हाला हे करावंच लागेल. नाही ते काय परत. किती तो मोहिमेचा रात्रदिन विचार, ती खलबत आखण्या, काय बोलता आणि ठरवता हो एवढं. आमच्या मनाचं जीवादिलाचं बोलायलाही वेळ नाही स्वारीना त्या मोहिमेपाही. बरं, बोला. आमच्या जिजाऊ मासाहेब आम्हाला नेहमी तुमच्याविषयी काय सांगायच्या ठाऊक आहे? काय सांगायच्या? म्हणायच्या येसू, आमचं शंभू बाळ म्हणजे या स्वराज्याचं मौल्यवान असं रत्न, अत्यंत हुशार, पराक्रमी. एखादी गोष्ट करायची म्हटली की मग त्या गोष्टीत स्वतःला झोकून देणार. मग ती गोष्ट सोपी आहे की अवघड याचा विचारही करणार नाही. म्हणायच्या आमच्या शिवबाचं आणि शंभूचं नातं 7 जन्माचं. से बाप लेक पिता पुत्र होणे नाही. की माया, इतका विश्वास की दृष्ट लागू नये कोणाची. मग काय चुकीचं बोलायच्या? मग राजे, या विश्वासाला या नात्याला कोणाची दृष्ट लागली म्हणायची? आधी हौसा आणि आता ही कुठली रायगडवाडीची पोर. यांचा महाराजांसमोर कारभाऱ्यासमोर निवाडा का उभा राहावा? युवराजनी, खरं तर हा साल आम्ही आमच्या मनातच ठेवणार होतो, अगदी तुम्हालाही सांगणार नव्हतो. पण आज तुम्हीच प्रश्न काढला आणि उद्या कर्नाटकाच्या मोहिमेवरून आमचं परतणं न झालं. राजे, आमच्या पाठीमागे तुमच्या दिलात कोणताही अंदेशा राहू नये म्हणून हौसाच्या बाबतीत जे काही घडलं ते खरं खरं सांगतो. अचानक हौसा आमच्या महालात आली आणि पाठीमागून तिने आम्हाला कवळच घातलं. आम्ही क्षणभर दचकलो आणि कोण आहे म्हणून पाहण्यास पुढे ओढली तर तिने आम्हाला परत मिठी मारली. आम्ही तिला दूर लोटले आणि समजावले की तू आता विवाहित असेल, तुला असं करणं शोभत नाही. पण ती आमचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तिचा तर अश्रुमनानं भरलेला चेहरा, झटापटीत अस्ताव्यस्त झालेले कपडे, त्या अवतारातच ती महालातून बाहेर पडली. फडावरून येणाऱ्या अण्णाजीनं तिला त्या अवतारात पाहिलं. थोरल्या महालात काहीतरी शिजलं, गडावर कुजबूज झाली आणि 2 दिवसात गडाखाली औसाचे कलेवर सापडले. याच इतिहासाचा दाखला घेऊन कारभारी मंडळी पुन्हा पुन्हा आम्हाला बदनाम करण्याचा डाव फुकाफुकी रचतायत. पण युवराजनी, आम्ही या सर्वांना पुरून कर्नाटकाच्या मोहिमेच्या निमित्तानेच आम्हाला ही संधी मिळाली आहे. या मोहिमेवर पराक्रमाची शर्त करू, या साऱ्या साऱ्याचं उट्ट काढू, तेव्हाच आमच्या मनात शांती लाभेल. शंभूराजे, तो दिवस आता फार दूर नाही. आपण कर्नाटकाची मोहीम फत्ते करून ज्या दिवशी याल त्या दिवशी आम्ही स्वतः जातीनं गडाखाली उतरून सुहासिनी समवेत पंचारतीनं आपलं औक्षण करण्यास आतापासूनच आतुर आहोत. आबा महाराजाबरोबर एकतरी मोहीम करायची हे आमचं कधीपासूनचं स्वप्न होतं. त्यांचे ते गनिमी डावपेच, अचूक निर्णय घेण्याची क्षमता, सारं असं जवळून अनुभवायचं आम्हाला. नुसत्या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभे राहिलेत, छाती आनंदाने फुलून आली. आज आम्ही अत्यंत आनंदात आहोत. मुजरा युवराज, मुजरा युवरांनी. काका,
यावे बाळाजी पंत. महाराजांचा निरोप घेऊन आलोय आपणा उभयत्यांसाठी. आबा महाराजांचा निरोप सांगावा बाळाजी पंत. परवा महाराज फौजेसह कर्नाटकाच्या मोहिमेवर जाण्यास निघतील. राजे मोहिमेवर जाण्यासाठी केव्हाचे आतुर झालेत. युवरांनी शंभूराजे या मोहिमेवर जाणार नाहीत. काय काय म्हणालात? आम्ही मोहिमेवर जाणार नाही म्हणजे? कालपर्यंत आमचं मोहिमेवर जाणं पक्क होतं आणि आज असं विपरीत काय घडलं की आम्ही मोहिमेवर जाणार नाही? राजे, आम्ही हुकुमाचे ताबेदार. बाळाजी पंत, आपण जाणते आहात. युवराजांनी मोहिमेवर जाण्यासाठी केवढी मेहनत घेतली हे आपण जाणता. मग त्यांना मोहिमेवर न नेण्यामागे नेमकं कारण काय? युवरांनी आमचं म्हणाल तर आम्ही युवराजांसाठी आमचा शब्द टाकला, पण इतरांपुढे आमचं काही चाललं नाही. एवढंच नव्हे तर महाराजांची कर्नाटक मोहीम पार पडेपर्यंत शंभूराजेंनी रायगडावर न राहता रायगडावरही राहायचं नाही. मग काय गोसावी बनून रानोमाळ भटकायचं की टाळ कुठं देवघरात बसायचं? राजे राजे आमची आपणास आण आहे. आपण त्रागा करून घेऊ नका. बाळाजी पंत, युवराजांनी रायगडावरही राहायचं नाही तर मग कुठे राहायचं? शृंगारपूरला जाऊन राहावं अशी इच्छा आहे महाराजांची. शृंगारपूरला? हो, कोकणची सुभेदारी सोपवली महाराजांनी तुमच्यावर. कोकणची सुभेदारी? आबासाहेब, आमच्यावरच्या प्रेमापोटी केवढीही कसरत करताय आणि आमच्या विरुद्धच्या कुटील डावाचे बळी होत आहे. बाळाजी पंत, पण हे असं का? आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण आपण एकदा राजेंना घेऊन महाराजांशी समक्ष बोलावे म्हणतो. नाही युवराजनी, आबा महाराजा विरुद्ध आदेशाच्या विरुद्ध जाण्याची आमची प्राज्ञा नाही. त्यांचा प्रत्येक आदेश, त्यांचा संदेश आम्हाला ईश्वरी संकेत आहे. तरी पण राजे, जरा दुसऱ्या चांगल्या अंगाने विचार करावा म्हणतो आम्ही. येसू, एवढं सगळं होऊ नये, घडू नये, तुम्ही चांगुलपणाने विचार कशा का करू शकता? मातोश्री सोयराबाई आणि कारभाऱ्यांना आम्ही गडावर पराक्रम गाजवला तर उद्याचे छत्रपती होऊ ही भीती वाटली आणि रायगडावर थांबलो तर जाचक ठरू. म्हणून त्यांनी आबा महाराजावर दबाव टाकून एकच दगडात दोन पक्षी मारले. युवराजनी, आमच्या आबा महाराजांची काळजाची कालवाकाल फक्त आम्हीच समजू शकतो आणि या बाबतीत त्यांच्याशी आणखी बोलून आम्ही त्यांना आणखी दुखी कष्टी करू इच्छित नाही. बाळाजी पंत, आपण यावे. येतो आम्ही. राजे, आपण हसताय? होय, आम्हाच एक आठवण झाली आणि हसू आलं. अलीकडेच आम्ही आबा महाराजाबरोबर श्री समर्थाच्या दर्शनास गेले होते. तेव्हा समर्थाने आम्हास आशीर्वाद देताना म्हटलं, स्वयशस्त्र देशांत हाती धरावे, टिपावे रिपुला रणीवा मरावे, तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावू नये. येसू, कपटी लोकांच्या मनसुब्यापडे श्री समर्थांचा उपदेशही फिका पडावा. याहून मोठं या स्वराज्याचं दुर्दैव ते कोणतं? राजे, येसू, आबा महाराजांचा आदेश आम्हा शिरसावद्य आहे. जो न देखे रवि वह देखे कवि, जो न देखे रवि वह देखे कवि. वाह कविराज, बहुत खूब. जो न देखे रवी वह देखे कवी. कविराज, आता आम्हास आणखी काही उपदेश? राजे, आपणाला आम्ही काय उपदेश करणार? मित्र म्हणून नाही, कवी म्हणून. राजे, कवी म्हणून म्हणत असाल तर तुम्हाविषयीच सांगतो. राजा शिवाजी के शूर पुत्र हो तुम राजे संभाजी. समस्त हिंदवी राज के पराक्रमी युवराज हो तुम राजे संभाजी.
शिरोमणी हो कलके, शिरोमणी हो कलके, रसिक युवराज हो तुम राजे संभाजी. बस बस कविराज, आता लोक काय म्हणतात आमच्याविषयी सांगू. राजा शिवाजी के बदनाम पुत्र है हम राजे संभाजी. राजे राजा शिवाजी के नादान पुत्र है हम राजे संभाजी. राजे राजा शिवाजी के ठुकराए हुए पुत्र है हम राजे संभाजी. राजे मुजरा महाराज, कलशजी, फडावर मंडळी आलीत आपल्या बेटीला. तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतोच. राजे, वाडीवर जावं लागेल, निवाडा आहे. राजे, एक विनंती आहे. राजे, आम्हीही जाणतो, सारी रयत जाणते, आपण काय आहात. मूठभर बेजबाबदार माणसाच्या बोलानं डळमळून जाणं राजेंना शोभून दिसत नाही. आपण आता करते झाला आहात. आपण पराक्रमी बहादूर आहात आणि या स्वराज्याचे पुढील कित्येक वर्षांचे पुरस्कर्ते आहात. त्यामुळे कृपा करून पुन्हा असं अभर्र बोलू नये राजे. आम्हाला ऐकवत नाही राजे, आम्हाला ऐकवत नाही. कविराज, तुम्हाला ऐकवतच नाही, पण आम्हाला काही ऐकू येत नाही, दिसत नाही, सुचत नाही. रायगडावरचा विचार भुंगावून आमचं सारं देह पोखरतोय. 6 मास झाले, रायगडाची काही खबर नाही, बात नाही. असं वाटतं की या देहाला पंख फुटावेत आणि रायगडाकडे झेप घ्यावी. शंभूराजे, बाळजी काका, आम्ही आताच रायगडाची आठवण काढली आणि आपण हजर झालात. सांगा बाळजी काका. शंभूराजे, आमचं मन रायगडावर रमेना. थोरले महाराज 6 मास रायगडावर नाही, आपणही उभयता नाही. मग म्हटलं आपणास भेटून तरी यावं, आलो निघून. बाळजी काका, आमच्या रामराजेंचं कुशल आहे ना? बाळराजे आपणास बहुत याद करतात. शंभूराजे तुमचा लढा त्यांना सोडवत नाही. शंभूराजे, आज आपण एकटेच महालात? हो. तो अघोरी राक्षस कुठं आहे? अघोरी राक्षस? कोण? ज्याने तुमच्यावर जादूटोणा करून तुम्हाला पार वेडा केला आहे, जो तुम्हाला आपल्या हाताच्या बोटावर नचवतो. तो कब्जी कलश कुठं आहे? बाळजी काका, आपणासही कवी कलशीची पिवळी कामीन व्हावी. आम्हाला कामीन झाली नाही, पण या कब्जीच्या रूपाने या हिंदवी स्वराज्यात काल सर्प शिरलाय आणि या काल सर्पानं तुम्हाला दंश केलाय. म्हणून तर तुमच्यासारखा संस्कारी युवराज असा वागला. बाळजी काका, आम्ही काय गैरवागलोत? शंभूराजे, तुम्ही तो सैतानी कलशाभिषेक केलात ना? हो, तो अभिषेक केला आम्ही. अहो, तो साधा धार्मिक विधी होता. आमच्या पाठी पिढाच अशा लागल्या की. राजे, म्हणून कलशाभिषेक? आपण आपल्या पित्यालाच कायमचे शांत करायला निघालात. काका, या अभिषेकानं पहिल्या राजांना संपून नव्या राजाचा अभिषेक करायचा असतो. काका, राज्याच्या लोभानं हा संभाजी देवतुल्य पित्याच्या जीवावर उठला. या मोगली आरोपानं आज आमच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. राजे, लोक काहीही बोलली, बरळली म्हणून महाराजांचं तुमच्यावरचं प्रेम काही कमी होणार आहे का? अहो, जे साऱ्यांना मायेने वागवतात ते आपल्या मुलाला समजून घेणार नाहीत. राजे, देवावर आणि दैवावर भरोसा ठेवा. येतो आम्ही. दैव तर सतत आमच्यावर पाठ फिरत राहिले. ज्यांच्या पावलाशी नतमस्तक होतो तो देवच आम्हाला दूर लोटतो. आम्ही किती हाका मारतोय, टाहो फोडतोय. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला जवळ करा. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला दूर लोटू नका. आबासाहेब, आबासाहेब.
राजे 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 खलिता आलाय. खलिता? आबा महाराजांचा खलिता आला? थोरल्या महाराजांचा नाही राजे, मग दिलेर खानाचा खलिता आलाय. फडावर निघालो होतो तेवढ्यात दिलेर खानाचा खलिता आला. हा दिलेर खलित्यावर खलिता पाठवतोय आम्हाला. बुड्ढ्याला चळ लागला की काय? राजे काय करायचं या खलित्याचं? आता आलाय तर वाचा, बघू तरी म्हातारा खान काय म्हणतोय तो. पातशाह सह्याद्री शंभू राजे, दिलेर खान का आपको सलाम. शंभूजी, आम्ही आपल्याला विनंती करतोय, आमच्या मोगलांच्या डेऱ्यात येऊन दाखल व्हा. आमचा पातशाह सिकंदर आहे, तो पुरा दख्खन जिंकणार आहे. आत्ताच त्याचे सुभेदार व्हा. आपल्या राज्यात बेदिली चालू आहे. आपल्याला राजसिंहासनापासून दूर ठेवलं जात आहे. आपल्या चिमूटभर राज्यात गैर होऊन निंदा नालस्ती करून घेत शहजादा म्हणून जगण्यापेक्षा आमच्या मोगल पातशाकडे या. दोस्त म्हणून आमच्या कलेजाला लागा. आमचा पातशहा आपली इज्जत करून दक्षिणेची सुभेदारी आपणास बहाल करील. बस बस कविराज, आज दिलेर पुन्हा पुन्हा नको असले गाजव दाखवतोय आम्हाला. राजे, या खलित्याला जबाब तातडीने पाठवा. कविराज घ्या. सरदार दिलेर खान साहेब, आमच्यावरच्या मायेनं तुमचं दिल तडफडतो. हे पाहून तुमच्या अल्लाबरोबर आम्हीही आपले आभारी आहोत. तुम्ही आमच्याविषयी बित्तम बातमी ठेवता, पण तुम्हाला वाटते तसे आम्ही आमच्या पिताजीकडून दुखावलो गेलो नाही. ते तर राज्य जबाबदारीनं आमच्यावर सोडून परमुलखात केले. त्यांना दगाफटका करून आम्ही मोगलांना सामील व्हावं असं तुम्ही आम्हाला सांगतात. त्यापेक्षा तुम्ही आणि आम्ही मिळून मोठा पराक्रम करून तुमच्या पातशहाला शह देऊया. राजे, अरब के तंबू में उन. हेच आणि असंच दिलेर खानानं गोंधळणं आम्हाला अपेक्षित आहे. कविराज, आमचा जबाब दिलेर खानाला तातडीने पोहोचला पाहिजे. जशी आज्ञा राजे. राजे राजे राजे, आम्ही सांगत होतो ना, उगाच दुखी कष्टी होऊ नका. हा पहा, आबा महाराजांचा खलिता आलाय. आबा महाराजांचा खलिता आलाय? या शंभूसाठी आबा महाराजांनी खलिता पाठवलाय? आबासाहेब, कविराज वाचा, काय म्हणतात आमच्या आबासाहेब? हे ऐकायला आम्ही अगदी उतावीळ झालो आहोत. प्रिय शंभू राजे, अनेक आशीर्वाद. शंभू बाळ, कर्नाटकाची मोहीम फत्ते झाली. या आनंदातच आता तुमची भेट होईल म्हणून आनंदून आम्ही वेगाने येत होतो. आणि पुढे वाचा कविराज. आणि कविराज, जे शब्द असतील ते वाचून दाखवा. आणि तुमचे एक एक पराक्रम आम्ही वाचले. तुम्ही जाणत्या वयाचे असून कशाचा पायपोस तुम्हाला नसावा या दुःखाने रागाने आम्ही कष्टी झालो. तुम्ही शृंगारपुरात स्वतःची फौज उभी करता. शेत सारा बुडवणाऱ्या करबुड्यांना माफी देता. आमच्या राज्याच्या हिताच्या दृष्टीने घेतलेले, आमच्या कारभाऱ्यांनी राज्याच्या हिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय परस्पर फिरवता. अशाने राज्यात बेदिली माजली आहे. तुम्ही दिलेर खानाबरोबर आपण खलित्याची देवाणघेवाण करता. तुमच्या अशा एकेका पराक्रमानं आम्ही फार खजील झालो आहोत. कवीजी थांबा, द्या खलिता. आम्ही राजेंना निवांतपणे वाचून दाखवू. आपण या. जशी आज्ञा युवराजने. येतो राजे. युवराजनी वाचा. आमच्या पित्याचे आमच्या विषयीचे बोल ऐकायचे आहेत आम्हाला.
तुमच्या एकेका पराक्रमाने आम्ही फार खजील झालो आहोत. म्हणूनच यापुढे आपण आमच्या समोर आला नाहीत तर बरं होईल. तुमच्या सद्विवेकाचा थोडा जरी अंश शिल्लक असेल तर तुम्ही तातडीने समर्थ रामदासांकडे जा आणि त्यांचा प्रसाद घ्या. युवराजनी, वाचलात ना आबा महाराजांचा बोल? आमची बाजू ऐकून न घेता आम्हाला अपराधी ठेवून शिक्षा देऊन मोकळे झाले छत्रपती. जीवाला त्रास करून घेऊ नका राजे. नाही युवराजनी, आज आम्ही कुणालाही नको आहोत. या स्वराज्यात या संभाजीला कवडीची किंमत राहिली नाही. इथे आमच्या पराक्रमालाही आता वाव नाही. आमचे अधिकारी इथे आम्हाला मिळणार नाही. आता फक्त एकच वाट, दिलेर खानच्या गोटाकडे. राजे, राजे, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. उगाच उफराट्या वाटेने जाऊ नका. कारस्थानाचा गुस्सा स्वराज्यावर काढू नका. आमचा स्वराज्य तर आता आम्हाला स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवरच उभा करावा लागेल, स्वकीयांशी लढून. राजे, तुम्ही आबासाहेबांना सोडून? जेव्हा आम्ही स्वतःच्या बळावर स्वतःच्या स्वराज्याचा उभा करू आणि त्या स्वराज्याचे राजे म्हणून आबा महाराजाजवळ जाऊन त्यांची उरभेट करू, तेव्हाच आमच्या काळजातला वणवा क्षमेल. त्यासाठी तात्पुरतं दिलेर खानशी सूत जुळवायलाच हवं. राजे, दिलेर खान म्हणजे वेडा झालेला हत्ती आहे. असू देत, आम्हीही शिवाजी नावाच्या सिंहाचे, संभाजी नावाचे छावे आहोत, छावे. शंभूराजे, आबासाहेब, शंभूबाळ, आबासाहेब, आपल्या पावलापाशी आलो आणि कृतार्थ झालो. शर्मेनं पश्चातापानं मरणही बरसलं नाही आमच्या. शंभूबाळ, आपल्या तोंडाने आपली चूक कबूल केली. आमचा शंभूबाळ आम्हाला भेटला. तुम्ही स्वराज्यात परत आला आणि तुमच्याविषयीच्या आमच्या मनातल्या भऱ्याभुऱ्या शंका मिटल्या. तुम्ही मोगलांकडून निघाला, पण परत स्वराज्यात याल की नाही या एके शंकेने आम्ही. आबासाहेब, तुमचं मोठेपण आम्हाला कळलंच नाही. आता तुम्ही द्याल ती शिक्षा, अगदी देहदंड सुद्धा. तुम्हाला शिक्षा देऊन आम्ही भोगलेल्या शिक्षेची परतफेड होईल? आबासाहेब, तुमच्याशिवाय आम्ही शिक्षा भोगली राजे. भूक गेली, तहान गेली, झोप उडाली. तुमच्या चिंतेने अंगभर पोखरलो. मराठ्यांचा युवराज मोगलांना जाऊन मिळाला. किती आणि काय काय मानहानी. आत्ता तरी तुमच्या कुठल्याही आणि कसल्याही चुकीशिवाय परत बादशाच्या गोठ्यात जाऊ नका. तुम्हाला कर्नाटकाच्या मोहिमेवर नेलं नाहीत म्हणून तुम्ही आमच्यावर रागावलात. राजे, कर्नाटकाची मोहीम ही तुमच्या आमच्या नात्याची कसोटीची होती. राजाला राज्याचं हित अबाधित राखताना काही कटू अन्यायाचे वाटतील असे निर्णय घ्यावे लागतात. तुमच्या बाबतीतही तुम्हाला कटू वाटतो असा निर्णय घ्यावा लागला. म्हणून आबासाहेब रायगडावरूनही हद्दपार केलात. रायगड आता गोकुळासारखा नांदता राहिला नाही राजे. रायगडाला आता सत्तेची विखारी स्वप्ने पडू लागली आहेत. राजसत्तेची विखारी स्वप्ने नाती गोती जाणत नाही. अगदी माताही वैरिणी होता. त्यामुळे तिथला तुमचा मुक्काम हलविला होता. आबासाहेब, हे एवढं कुटील रामायण होऊन गेलं. त्याचा वनवास तुम्हीही सोसला आणि आम्हीही. राजे, आमच्या हेरांकडून पक्की खबर आहे. बादशाह मोठी फौज घेऊन
आमच्या मुलखावर चालून येत आहे. औरंगजेब बलाढ्य बादशाह आहे. त्याचा मुकाबला करायचा तर आमचा छावा आमच्या छावणीत हवा. जिगराने त्याचा मुकाबला तुम्हीच करू शकता. यात आमच्या मनात तिळमात्रही शंका नाही. आबासाहेब, आम्ही पराक्रमाची शर्त करू. इथलं डोंगर, रानं, माणसं, दगडदोडे यांच्यासह त्या औरंग्यावर तुटून पडू. तुम्ही फक्त दिशा दाखवा. राजे, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा मोठेपणा दाखवा. तुम्ही आम्हाला प्राणाहूनही प्रिय आहे. त्याहूनही प्रिय आहे आमचं हे स्वराज्य. स्वराज्याचा महामेरू रायगड. तुमच्या बरोबरच रायगडाची चिंताही आम्हाला खात होती. आता आम्हाला रायगडाकडे प्रयाण करायला हवं. आबासाहेब, आम्ही रायगडावर कधी यायचं? राजे, तुम्ही रायगडावर? तुर्तास तुम्ही इथेच थांबा. आम्ही बोलवू तेव्हाच रायगडावर या. आबासाहेब, राजे, धीर धरा. संयम सोडू नका. मनाचा अबल्लक वारू आवरा. समर्थांना याद करा. हे श्रींचं राज्य राखा. क्षत्रिय करावे क्षात्र कर्म आणि मग देव मस्तकी धरावा. अवघा हलकल्लोळ करावा धर्म संस्थापनेचा. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, काय सांगणे तुम्हा प्रती. पै धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.